अगदी परफेक्ट अशी साबुदाणा खिचडी इथे बनवून झाली. तुम्ही बघू शकता मऊसूत झाली आणि प्रत्येक दाणा फुललाय. नमस्कार, मी मीनाक्षी. मिनूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. आज आपण साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत. इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलाय. 2 ते 3 व्यक्तींसाठी 1 वाटी साबुदाणा भरपूर होतो. तुम्हाला किती व्यक्तींसाठी करायचं त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. साबुदाण्याला 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावं म्हणजे खिचडी मोकळी होते. त्याला स्टार्च सगळा निघून गेल्यावर खिचडी मोकळी सूत होते. त्याच्यावर किंचित वर येईल इतकं पाणी ठेवायचंय. त्यामुळे साबुदाणा व्यवस्थित भिजतो आणि रात्रभर भिजत ठेवायचा. आता आपण इथे एका कढईत 2 चमचे तेल घेतले. त्यात एक मध्यम आकाराचा बटाटा चिरून टाकलाय. तो व्यवस्थित आपण परतून घेऊया. अगदी असा थोडासा ब्राउनिश होईपर्यंत आपण तो बटाटा परतून घेणार आहोत. त्यात आपण आता 2 ते 3 चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकूयात आणि मिरच्या चांगल्या परतून घेऊ म्हणजे खिचडीत त्याच व्यवस्थित उतरतात आणि खिचडी चांगली लागते. आता आपण त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. जाडसर भरडसर वाटलेले शेंगदाण्याचा कूट आहे तो आपण टाकून घेऊया आणि त्यात आपण आता साबुदाणा भिजवलेला साबुदाणा टाकून व्यवस्थित परतून घेऊया. त्यात आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊन एक वाफ काढून घेऊया. अगदी झटपट अशी होणारी ही साबुदाणा खिचडी आहे. तुम्ही नक्की उपवासाला ट्राय करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, आपण आता हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी